मंडळी, आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर केली आहे. पण गंमत अशी आहे की या यादीत भरभरून वादग्रस्त नेत्यांची नावं आहेत. धनंजय मुंडे, नवाब मलिक, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण हे सारेच कोणत्या ना कोणत्या वादात अडकले आहे. पण तरीही पक्षाने त्यांना पुन्हा मैदानात उतरवत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा मेसेज दिल्यासारखं झालंय. तर मंडळी, धनंजय मुंडे यांचं त्यांच्या जवळच्या माणसाचं बीडमध्ये झालेल्या खून प्रकरणाशी नाव जोडलं गेलं होतं. त्याचबरोबर मराठा आंदोलनकर्ते मनोज जारंगे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर झाला होता. काही प्रकरणात कोर्टाने त्यांना दिलासा दिला असला तरीही त्यांचा तपास अजूनही सुरू आहे. त्यानंतर येतात नवाब मलिक. नवाब मलिक यांची ईडीकडून आर्थिक व्यवहारांवर आरोप आणि तुरुंगवास देण्यात आला होता, पण आता पुन्हा ते एकदा प्रचारात दिसणार आहे. त्यानंतर माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि रमी प्रकरणामुळे चर्चेत आले होते. तरीही स्टार प्रचारकांच्या ताफ्यात त्यांचं नाव आलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फलटण मधल्या एका महिलेच्या आत्महत्येवर केलेलं त्यांचं वक्तव्य चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं. तरीही या यादीत त्यांना जागा देण्यात आली आहे. त्यानंतर येतात सुरज चव्हाण. एकदा मारहाणीच्या प्रकरणामुळे त्याला तात्काळ पदावरून काढलं होतं, पण आता तो पुन्हा थेट स्टार प्रचारकाच्या यादीत सामील झाला आहे. त्याचबरोबर या यादीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार तुफान रंगणार आहे हे मात्र पक्का आहे. या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.